नमस्कार, मी डॉक्टर शारदा गणपत त्र्यंबके. आपल्या ह्या व्हिडिओमध्ये महत्त्वाचा विषय तो कोणता, शीघ्रपतन. कारण बहुतेक पुरुषांना काय प्रॉब्लेम असतो, त्यांना सेक्स करण्याची भरपूर इच्छा असते, परंतु ज्या वेळेस ते सेक्स करतात त्यावेळेस त्यांचं लिंग ताठ होत नाही, किंवा ज्या लोकांचं लिंग ताठ होतं त्यांचं ज्यावेळेस संभोग करतात त्यावेळेस लगेच लूज पडतं. त्याला आज शीघ्रपतन म्हणतात. मित्रांनो, आज ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमच्या लिंगाचा ताठरपणा लगेच का कमी होतो आणि लिंग संभोग करताना ताठ होत नाही ह्याविषयी घरगुती उपाय सांगणार आहे. मित्रांनो, मी डॉक्टर शारदा गणपत त्र्यंबके. आपला सांगली जिल्ह्यामध्ये मिरज येथे दवाखाना आहे. स्क्रीनवर तुम्हाला पत्ता दिलेला आहे. चला वळूया आपल्या मेन विषयाकडे. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण पाहिला तर तुमच्या लक्षात येईल आपल्या लिंगाला शीघ्रपतन का होते, म्हणजे ढिल्ल का होते, आणि ज्यावेळेस आपण संभोग करतो त्यावेळेस लिंग ताठ का होत नाही. त्याचे दोन प्रकार असतात. पहिला प्रकार कोणता, त्यामध्ये तुमच्या लिंगाला रक्त पुरवठा व्यवस्थित होत नाही किंवा त्याला संवेदना पोहोचत नाही. त्याचे महत्त्वाचे कारण कोणते, बहुतेक पुरुषांना बीपीच्या गोळ्या चालू असतात, शुगर झालेली असते. ज्या लोकांना शुगर आहे, ज्यांना बीपीचा त्रास आहे, त्या लोकांचे रक्त घट्ट झालेले असते. म्हणजेच काय, तुमच्या लिंगाला रक्त पुरवठा व्यवस्थित होत नाही, तो रक्त पुरवठा मागे जातो. त्यामुळे तुमचं लिंग बारीक होतं, हळूहळू त्याची साईज कमी होते. मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं असेल, तुम्हाला जर शुगर असेल, जर बीपी असेल, तुमचं लिंग हे लहान बाळासारखं छोटं झालेलं असतं. त्यातला जो मऊ भाग असतो, स्पंजासारखा भाग असतो, तो अगदी कमी होतो. तुम्हालाही असं वाटतं आपल्याला लिंग आहे का नाही. मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे ज्या पुरुषांना बीपीचा त्रास आहे, शुगरचा त्रास आहे, ज्यांनी शुगर मेंटेन ठेवली नाही, त्यांचे लिंग आखूड होते, त्याची लांबी कमी होते, त्याची जाडी कमी होते आणि त्यांना अजिबात ताठरता येत नाही. सेक्स करण्याची भरपूर इच्छा असते, परंतु काय करणार, त्यांचं लिंगच ताठ होत नाही. आता दुसरा कोणता प्रकार, लिंग ताठ होतं ज्यावेळेस आपल्या पत्नीशी, मैत्रिणीशी तुम्ही संभोग करता, त्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस पेनिट्रेट करता व्हाजायनामध्ये, योनीमध्ये, त्यावेळेस काय होतं, लगेच ढिल्लं पडतं आणि तुमचं वीर्य बाहेर पडतं. ह्याला कारण कोणतं, कसं असतं मित्रांनो, तुम्ही लग्नाच्या अगोदर तुमचं वीर्य हे साठलेलं असतं. ज्यावेळेस तुमच्या लिंगामध्ये ताठरता येते, वीर्य साठतं, त्यावेळेस तुम्ही बंद खोलीमध्ये जाता, तुम्हाला कोणीही पाहू नये असं तुम्हाला वाटतं, आणि तुम्ही जोऱ्याने लिंगाला रगडता, त्यावेळेस तुमचं वीर्य बाहेर पडतं आणि तुम्हाला स्वर्गीय सुखाची प्राप्ती होते, म्हणजे एकदम छान वाटतं. त्यामुळे तुम्ही लग्नाच्या अगोदर घाईघाईने जोऱ्याने हस्तमैथुन करता. ती एक सवय, त्यामुळेही तुम्हाला शीघ्रपतनाचा त्रास होतो. मित्रांनो, हे ज्या वेळेस तुम्ही लग्नाच्या अगोदर हस्तमैथुन करता, आता पहिली गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुमचं लग्न होतं, ज्यावेळेस तुमची सुहागरात असते, त्यावेळेस तुमच्या मनामध्ये दडपण येतं, काय, आपण बायकोशी संभोग जास्त वेळा केला पाहिजे, आपली मर्दांगी दाखवली पाहिजे. परंतु तुमच्या मागच्या चुकीमुळे किंवा तुमच्या वाईट सवयीमुळे तुम्हाला पटपट सवय लागलेली असते. त्यावेळेस काय होतं, ज्यावेळेस तुम्ही संभोग करता त्यावेळेस तुमची बायको, ज्यावेळेस तुम्ही तुमचं लिंग योनीमध्ये इन्सर्ट करता, त्यावेळेस तुम्हाला ढिलं पडतं तुमचं. ह्याला कारण काय, कारण योनीचं तापमान गरम असतं. योनीचं तापमान गरम असल्यामुळे आणि तुमचं लिंग छोटं किंवा त्याचं तापमान कमी असतं. ज्यावेळेस तुम्ही इन्सर्ट करता आणि भराभरा करता त्यावेळेस वीर्य पटकन पडणार. मित्रांनो, साधं उदाहरण मी सांगू का तुम्हाला, ज्यावेळेस तुम्ही गाडी चालवता आणि पटपट गाडी चालवली, क्लच दाबला नाही, एक्सेलेटर जोराने केला किंवा लक्ष दिलं नाही,
स्टेरिंग व्यवस्थित पकडलं नाही तर तुमचा ऍक्सिडेंट होणार. थोडक्यात काय, ज्यावेळेस तुम्ही संभोग करता त्यावेळेस तुम्ही कॉन्सन्ट्रेशन करा, तुमचा आत्मविश्वास राहू द्या आणि डीप श्वास घ्या, डीप हळूहळू श्वास घ्या. उलटं मोजा म्हणजे 100, 90, 80. त्यामुळे काय होईल, सुरुवातीला हळूहळू हळूहळू तुम्ही पेनिट्रेट करा. एकदा तुम्हाला सवय लागली आणि ज्यावेळेस तुम्हाला वाटते की आपला तो वीर्य पडणार आहे त्यावेळेस तर शांत राहा, मनावर कंट्रोल करा. असं जर तुम्ही केलं तर तुमचं वीर्य योनीमध्ये लवकर पडणार नाही आणि तुम्हाला स्वर्गीय सुख प्राप्त होईल. थोडक्यात मला काय सांगायचे, ज्यावेळेस तुम्हाला शीघ्रपतनाचा म्हणजे त्याचे 2 प्रकार आहेत बघा, एक अटेन आणि एक सस्टेन. सस्टेन म्हणजे हा दुसरा प्रकार. ह्यामध्ये बहुतेक पुरुष म्हणजे 25, 30, 35 वयाचे असतात आणि पहिल्या प्रकारामध्ये पुरुष 50, 55 प्रकारचे असतात. आता पहिल्या प्रकारामध्ये काय केलं पाहिजे, तुमची शुगर कंट्रोल पाहिजे, बीपी कंट्रोल पाहिजे आणि त्यामध्ये तुमच्या लिंगाला ब्लड सर्क्युलेशन व्हायला पाहिजे, नर्व स्टिम्युलेशन व्हायला पाहिजे. आपल्या दवाखान्यामध्ये आपण काय करतो, असे पेशंट आले ना त्यांच्या ज्या नसा असतात लिंगाच्या त्याला विशिष्ट प्रकारची मसाज सांगतो, विशिष्ट प्रकारचे इंजेक्शन असतात, त्याला PRP शॉट म्हणतात. ते आपल्या दवाखान्यामध्ये अवेलेबल आहेत. तुम्ही जर पी शॉट थेरपी केली तर तुम्हाला 100% फायदा होतो. शुगर बीपीचे पेशंट असतात त्यांनी कितीही गोळ्या घ्या, कितीही औषध घ्या, भारी भारी औषध घ्या, गोळ्या घ्या, परंतु तुम्हाला पी शॉट शिवाय पर्याय नाही. मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी एवढं सांगू शकते, तुम्हाला जर शीघ्रपतनाचा त्रास असेल तर पहिल्यामध्ये तुम्ही पी शॉट थेरपी करणं फार महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या शीघ्रपतनामध्ये मुलांनी जसं ड्रायव्हर गाडी चालवतो, हळूहळू चालवतो, नंतर फास्ट चालवतो आणि त्यामध्ये कसं गिअर टाकायचा, कसं स्टेअरिंग पकडायचं, कुठं क्लच दाबायचा, कुठं ब्रेक दाबायचं, हे तुम्हाला माहीत पाहिजे. हे जर माहीत झालं तुम्हाला जो सेकंड शीघ्रपतनाचा त्रास आहे की नाही तो कमी होईल. झालं. आता घरगुती उपाय काय सांगते मी तुम्हाला. तुम्ही एक DHA नावाचं मेडिसिन असतं, असे काही व्हिटॅमिन असतात, ते जर तुम्ही घेतले तर तुमच्या शरीरामध्ये फॅटी ॲसिड वाढतं, म्हणजे चांगलं ॲसिड फॅट. शिवाय तुमचे हृदयाचं काम चांगलं होतं, तुमच्या ज्या नसा असतात तिथे रक्तपुरवठा चांगला होतो, तुमच्या पोटाचं म्हणजे पचनसंस्था चांगली होते, अन्न पचलं जातं, तुमचे जे हॉर्मोन असतात LH हार्मोन, FSH हार्मोन, टेस्टो हार्मोन, त्याचं मेटाबॉलिझम म्हणजे चयापचन एकंदरीत तुमच्या टेस्टिसला, पेनिसला त्याचा रक्तपुरवठा होतो. थोडक्यात तुम्ही आहार घ्या, व्यवस्थित व्यायाम करा, एक्झरसाईज करा. केगल एक्झरसाईज असते ते तुम्हाला माहीत असेल. जरी पुशअप केलं, 30-40 मिनटं चाललं आणि जे आपलं लघवीची जागा असते तिथे तुम्ही एक्झरसाईज केली म्हणजे सोडणं आखडणं, सोडणं आखडणं, त्यामुळे तुमचे जे पेल्विक मसल असतात, जे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम असते, तुमचे पेनी झालं, टेस्टिस झालं, आतल्या प्रोस्टेट ग्लँड झालं, ब्लॅडर झालं, त्यावर कंट्रोल राहतो. त्यामुळे तुम्हाला शीघ्रपतनाचा त्रास होत नाही. मानसिक तणावापासून दूर राहा आणि आत्मविश्वास असून द्या. स्वतःला जर आत्मविश्वास असेल, कॉन्सन्ट्रेशन असेल, बायकोवर प्रेम असेल किंवा टेन्शन नसेल, घाई नसेल, तर तुम्ही चांगले 20-25 मिनिटं तुम्ही हे करू शकता, सेक्स करू शकता. तुम्हाला मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते संभोगाची क्रिया कशी करायची, संभोगापूर्वी फोरप्ले कसा करायचा, हस्तमैथुन करू नये, केल्यानंतर काय होतं, हस्तमैथुन कधी करावं. माझ्या म्हणण्यानुसार मी 20-25 व्हिडिओ केलेले आहेत. मित्रांनो, तुम्ही जर माझे व्हिडिओ व्यवस्थित जर पाहिले तुम्हाला 100% फायदा होईल. तुम्ही शक्यतो घरगुती उपाय करा. जर घरगुती उपायामध्ये तुम्हाला फायदा झाला नाही तर मी तुमची डॉक्टर शारदा त्र्यंबके नेहमी तुम्हाला चांगला सल्ला देणार आणि योग्य ती ट्रीटमेंट करणार. ज्या ट्रीटमेंटमुळे तुमच्या शरीराला साईड इफेक्ट होणार नाही, तुमची किडनी, लिव्हर, पोट, डोकं यावर काही परिणाम होणार नाही. आपले नैसर्गिक उपाय असतात, त्यामुळे जे तुम्हाला ऑनलाईन औषध भेटतात 1500 म्हणा, 1000 म्हणा, 3000 म्हणा, 200 म्हणा, अशी काही औषध घेऊ नका. निश्चितच काही पेशंटला माझा दवाखाना लांब वाटेल, परंतु तुम्हाला योग्य ते उपचार केला जाईल, तुम्ही समाधानी व्हाल, साईड इफेक्ट होणार नाही.
मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये एवढं सांगू इच्छिते, शीघ्रपतन 2 प्रकारचे असतात. पहिलं मी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगितलेलं आहे, शीघ्रपतन 1, शीघ्रपतन 2. शीघ्रपतन कोणत्या वयामध्ये होतं, शीघ्रपतनाचे साईड इफेक्ट काय, त्याचे उपचार काय, त्यावर काय ट्रीटमेंट केली जाते आणि शीघ्रपतन कशामुळे होतं हेही सांगितलेलं आहे. त्यामुळे नाराज होऊ नका. शीघ्रपतन हा काही आजार नाहीये, ते एक तुमच्या शरीराची एक भूक आहे. त्याला तुम्ही कसं हँडल करायचं हे तुम्हाला माहीत पाहिजे. त्यासाठीच हा मी व्हिडिओ बनवला आहे. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. काही शंका असेल तर फोन करा किंवा माझ्या क्लिनिकला एकदा भेट द्या. नमस्कार, तुमची डॉक्टर शारदा त्र्यंबके.